सोलापूर शहरातील फळभाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेदारक तसेच जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी सीटू संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने सोलापूर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चा दरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख आणि राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली। दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला आणि सिद्धेश्वर मंदिर मार्गे हा मोर्चा सोलापूर महानगरपालिकेकडे रवाना झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांना रोखताना पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाली होती, मात्र आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त पार करत महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला आणि जोरदार घोषणाबाजी केली। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। दरम्यान महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले। या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे। त्याच पद्धतीने आज लोकशाही मार्गाने या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून नोटिसा देऊन आपण आज मोर्चाची परमिशन मागितलेली होती आणि माननीय आयुक्त आणि महापौर यांना आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपण वेळ मागितलेली होती, परंतु आज या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही आहेत। म्हणून माननीय PI साहेब सदर बाजार यांना हे या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, त्यांना मी विनंती करतो की हे सर्व निवेदन मी त्यांच्या स्वाधीन करतो। ते सरकारचे प्रतिनिधी आहेत। या सोलापूर शहरामधला कायदा आणि सुव्यवस्था, त्याचबरोबर सोलापूर शहरामधल्या सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांची उदरनिर्वाह आणि त्यांची उपजीविका या दोन प्रश्नासंबंधी हे निवेदन तयार केलेलं आहे। लालबावटा फेरीवाला, चारचाकी व खोकेदारक श्रमिक संघटना CI2 संलग्न याच्या वतीनं मी हे सगळे निवेदन PI साहेबांना सुपूर्द करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी संबंधितांना पोहोचवावे। धन्यवाद। नहीं चलेगी।